अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मौजेपाडी तालुका हातकणंगले गावातील जलस्वराज्य योजनेमध्ये भ्रष्टाचार करून या योजनेद्वारे ग्रामपंचायतीमधील ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच व काही सदस्यांनी योजना गावाच्या माती मारली आहे व शासनाची फसवणूक केली आहे। या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी देखील आहेत अशी तक्रार विद्यमान सरपंच सुजाता पाटील यांनी पंचायत समितीपासून पालकमंत्र्यांच्या पर्यंत केली आहे। जलस्वराज्य योजना ग्रामपंचायत पाडळी यांच्या ताब्यामध्ये नाही, पण तत्कालीन सरपंच यांनी जलस्वराज्य योजना सुरू केली आहे। पाणी पुरवठा सुरू आहे अशी खोटी व दिशाभूल माहिती शासकीय कार्यालयाला कळून शासनाची दिशाभूल केली आहे। जलस्वराज्य योजनेच्या लेखाजोखा समितीच्या अध्यक्षा व यासोबतच तत्कालीन सरपंच यांनी या काळामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला। या योजनेतून त्या एकही थेंब पाणी पुरवठा झाला नाही। केवळ त्या योजनेतील भ्रष्टाचार लपवण्यासाठी सदर योजना सुरू असल्याचे वरिष्ठ कार्यालयास भासून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नवीन निधी मंजूर केला आहे। जल जीवन मिशन योजनेबाबत कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये दावा चालू असताना ग्रामपंचायतीकडे कोणत्याही पद्धतीने जलस्वराज्य योजना हस्तांतरित केली नसताना जिल्हा परिषदेकडे तत्कालीन पाणी पुरवठा विभागाकडे अधिकाऱ्यांनी संगनमताने खोटी माहिती, बोगस सह्या करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती पुरवली आहे। संबंधित नागरिकांनी आपल्या बोगस सही असल्याची तक्रारही ग्रामविकास अधिकाऱ्यांच्याकडे केली आहे। यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व पाणीपुरवठा अधिकारी यांनी संगनमताने जलस्वराज्य पाणीपुरवठा योजना सुरू असल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाची दिशाभूल करून 1,39,00,000 रुपयांची फसवणूक, नुकसान केले आहे। तसेच ग्रामीण पुरवठा कार्यकारी अभियंता हातकणंगले, तालुका पाणी पुरवठा उप अभियंता, शाखा अभियंता, ग्रामपंचायत पाडळीकडील तत्कालीन सरपंच व सध्याचे काही सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी यांनी केवळ भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने प्रशासकीय निधी लाटण्याच्या विचाराने योजना ग्रामपंचायत व नागरिकांवर लादत आहेत। नमस्कार, मी पाडळी गावचे विद्यमान सरपंच सौ सुजाता सुभाष पाटील। आमच्या गावातील जलस्वराज्य योजनेत फार मोठा भ्रष्टाचार करून तत्कालीन सरपंच, सदस्य व लेखाजोखा समिती अध्यक्ष व पाणीपुरवठा विभागाच्या पदाधिकारी यांच्या संगनमताने जलस्वराज्य योजना ग्रामपंचायतीकडे तसेच कोणत्याही शासकीय कार्यालयाकडे हस्तांतरित नसताना खोटा हस्तलेखा तयार करून तसेच तत्कालीन ग्रामविकास अधिकारी श्री M.R. पाटील व तत्कालीन सचिव सुकुमार महादेव दाभाडे, महिला विकास समिती सचिव सौ यशोदा नागनाथ पाटील व महिला विकास समिती अध्यक्षा सौ अनिता संपत मेते पाटील यांच्या बोगस सह्या करून 2024 मध्ये जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातील संबंधित अधिकारी यांना हाताशी धरून जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे सादर केला आहे। त्या अनुषंगाने माहिती घेतली असता वरीलपैकी 4ही लोकांना सह्या आमच्या नसून बोगस आहेत अशी लेखी तक्रार सर्व शासकीय कार्यालयांना दिली आहे। तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांना जल जीवन मिशन अंतर्गत वाडी वस्त्यांना अंतर्गत पाईपलाईन पाणी पुरवठा करण्याकरिता योजना जाहीर केली होती। त्या अनुषंगाने जल जीवन योजनाकरिता आवश्यक असणारी शासन नियम GR याप्रमाणे ज्या कागदपत्रांची पूर्तता ग्रामपंचायतीने केली आहे ती संपूर्ण खोटी आहे। तत्कालीन 2020 पासून असणाऱ्या सरपंच स्वतः पूर्वीच्या जलस्वराज्य योजनेतील लेखाजोखा समितीच्या अध्यक्ष असल्याने जुनी योजना कार्यरत नसताना पदाचा गैरवापर करून जुनी योजना कार्यरत असल्याचा शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे। तसेच उप अभियंता ग्रामपंचायत पाणीपुरवठा हातकणंगले व शाखा अभियंता तत्कालीन सरपंच व सध्याचे काही सदस्य यांनी गावातील संगनमताने गावातील गरज नसताना केवळ भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने व जुनी योजना कार्यरत असल्याची भासवण्यासाठी जुनी योजना भ्रष्टाचार लपवण्याकरिता जलजीवन मिशन योजना मंजूर करून पाडळी गावातील नागरिकांच्या माती मारली आहे। तरी सर्व वरील बाबींचा गावचा सरपंच या नात्याने विचार करता प्रसिद्ध माध्यमांनी शासनाला खडबडून जागे करून सदर दोन्ही योजनेची सखोल चौकशी करण्याकरिता जास्तीत जास्त सहकार्य करावे ही नम्र विनंती। धन्यवाद। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।